हस येत होतं ना सर? नाही. हे नॉनव्हेज खाणारे, आम्ही व्हेज खाणारे. आम्हाला जमत नाही नॉनव्हेज. नाही. हाय आले सर्वांना, कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे मजेत असतील. तर लवकरच गुढीपाडवा येतो, नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे मराठी महिन्यानुसार. तर त्याची आता साफसफाई सुरू होतीच आहे. तुमच्या सगळ्यांच्या घरीसुद्धा तयारी चालू असेल अशी, आणि आमच्या पण घरी आता आजपासून साफसफाईला सुरुवात करायची आहे. काय भांडी वगैरे जे आहे ते सगळं काढले. आता आज थोडंफार काढलं आहे. आज किचन ऑर्गनाईज करतो आहे आम्ही, त्याच्याच कामाला लागणार आहे. तर तुमच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करते आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचे, शेअर करायचे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायचं आहे. आणि तुम्ही अजून सुरुवात केली का नाही मला ती कमेंट करून नक्की सांगा. तर चला दाखवते काय काय चालले. इकडे सगळं आम्ही पसारा काढला आहे. आता असं वाटतं की आम्ही नवीन घरातच शिफ्ट होतो आहे. सगळा पसारा आता हिचं पण मेकओव्हर करणार आहे. इकडं मम्मी बाकीचं कामावरती, तोपर्यंत मी सगळे इकडे खिडक्या भिंती सगळ्या घासून धुवून घेतले. गॅलरीसुद्धा घासून घेतली. तशी सारखीच होती आमच्या, आठवड्यातनं 2-3 वेळा घासावीच लागते. पण आज काढलंच आहे तर म्हटलं चला चांगलंच धुवून घेऊयात. आता गॅलरी पूर्ण आवरून झाली आमची. आधी काय अवतार होता ना, आता बघा सगळी चकाचक करून घेतली. खिडक्या वगैरे सगळ्या स्वच्छ करून घेतल्या. आणि इकडे हे सगळं लावून ठेवलं. इकडे सगळे धान्य आहे आता त्या कॅन्डांमध्ये, बकेटांमध्ये. वरती लसूणला ठेवलं आहे सगळा. आणि असं आता झालं आहे आवरून. आणि हे आमचं जिमचं साहित्य आहे. आणि इकडे मनी प्लांट लावून दिले. आता त्याची एक वर्दळच होती सारखी. इकडे बघ, इकडे बघ, असं बघ. हा माझ्यापेक्षा छोटा दिसतो, माझ्यापेक्षा म्हातारा. त्यांनी दाढ्या मिशा किती वाढवल्यात बघ. इकडे बघ, म्हातारा दिसतोय, म्हातारा, दाढे मिशी. आता इकडं मम्मीचं चाललंय निवडानिवडी करून सगळं भरून ठेवायचं. आणि ह्याच्यात 1-1 किलो सामान बसतं. राहिलेलं मग अशा डब्यांमध्ये भरून ठेवतोय आम्ही. आणि आता उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळं तहान काही जात नाही. मग आता इकडं आम्ही माठ ठेवला आहे, घरातच माठ ठेवला आहे. आणि ह्या माठात एवढं थंड पाणी होतं आहे की फ्रीजची गरजच पडत नाही. मामाच्या गावचा माठ आहे. मामाच्या गावचा माठ आहे आमच्या. सगळं मामाच्या गावचं आमचं. आणि इथं ह्या टेबलवरती असं ग्रीन मॅट टाकली त्यामुळे छान वाटतं इथे. सगळं मॅचिंग तुम्हाला होम टूरमध्ये दाखवेलच मी काय कसं आहे. आत्ता सगळा पसारा आहे घरात. इकडे पसारा, मागे पसारा. इकडं चालली आता गुढीपाडव्याची साफसफाई. सगळं चकाचक करून घ्यायचं. कोणाकोणाची तयारी झाली आहे सांगा बरं जरा कमेंट करून. आणि ह्या फर्निचरला साफ करण्यासाठी अजून काय उपाय आहेत का ते पण सांगा. दिसायला चांगलं पण काम वाढवणार रे, आहे की नाही? लय हाऊस होते करून घ्यायला ना. फर्निचर चांगलं दिसतं की नाही? तेवढंच काम वाढवतं. आणि माझा अवतार कसं झालं आहे आज. आता परत आंघोळ करावी लागणार आहे मला, कारण आज दिवसभर काम चाललं आहे. सो आवरून झालं आहे आता. चला पटपटावरती बाकीचं काम आणि बघूया अजून काय होतं. आता मम्मी घासते भांडी वगैरे, कारण सकाळपासूनची भरपूर भांडी राहिली होती ती आत्ता सगळे आवरते. आणि आता मी हॉलला आवरते थोडासा, त्यानंतर किचन वगैरे घासून घेतलं आहे. आणि आज एवढा कंटाळा आला आहे ना भयंकर. एका दिवशी सगळे कामं म्हटलं ना की असंच होतं. पण आवरून जातं सगळं. आणि घर स्वच्छ केलं ना खूप छान वाटतंय. दिवस मावळायला आला आहे तरी अजून किराणा वगैरे लावून ठेवायचा राहिला आहे. आणि भांडी लावायची तर अजून घासलेली. चला बघूयात आता पुढे अजून काय काय होतं आहे. आणि माझ्या मनी प्लांटची तर वर्दळ सुरू आहे. कधी इकडं कधी तिकडं 4 ते 5 जागा त्याच्या बदलल्यात. आता एकच फिक्स ठेवणार आहे त्याची जागा. सो चला ब्लॉग कंटिन्यू करा. आणि
आज नेमकं सकाळी मी केसाला माझ्या तेल लावले, तेवढे चप्पू झालेत माझे केस. आणि ही मेहंदी आहे ना आता निघायला लागली, त्यामुळे ना एवढं हात असा खाजवतो आहे ना माझा, त्यामुळे मला मेहंदी लावायला आवडत नाही. आवडती भरपूर, पण हे ना असं निघतं ना त्यामुळे खूप राग पण येतो. सो आता आंघोळ करायची आहे, मग जरा फ्रेश वाटेल. चलो. तर आता आम्ही चाललो आहे हॉटेलमध्ये जेवायला, वुमन्स डेचं सेलिब्रेशन करायला. तर आत्ता आलो आहे आम्ही हॉटेलमध्ये, आणि हे हॉटेल बघून ना खरंच खूप भारी वाटतं. याच्या नावाप्रमाणेच हे हॉटेल आहे, ताजमहल. आणि इकडे आज जरा वुमन्स डे स्पेशल असल्यामुळे त्यामध्ये खेळणी वगैरे आहेत. आणि आत्ता आम्ही बसले जेवायला. आता जेवायला मम्मी पप्पांनी नॉनव्हेज घेतलं ना, आणि इकडे व्हेज घेतलं मी आणि भैयानी. आम्ही व्हेजिटेरियन दोघं आहोत. सो हॉटेल खूपच छान आहे तसं, आणि भयंकर गर्दी आहे आज. इकडे त्या मॅडम ना गाणं गात होत्या. तर चला फोटोशूट वगैरे करतो आता, आणि असं आम्ही सेलिब्रेशन केले. आज एवढी गर्दी आहे नाही ह्या हॉटेलमध्ये, म्हणजे बसायला जागा नाही अक्षरशः. थांब, काय म्हणायचं आहे तुला? आज आहे जागतिक महिला दिन, 8 मार्च. त्यानिमित्त सर्व महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. अजून काय बोलायचं आहे तुला? पाडव्याची साफसफाई कशी चालली आहे? आज दिवसभर पाडव्याची साफसफाई झाली, आणि संध्याकाळी मस्त हॉटेलमध्ये पार्टी. काय म्हणायचं तुला? खूप कंटाळा आला होता ना, म्हणून पप्पांनी पार्टी दिली. स्वयंपाक करायचं पण वाचलं, आणि सेलिब्रेशन पण झालं. पहिल्यांदाच झालं की नाही? पहिल्यांदाच सेलिब्रेशन झालं महिला दिनाचं. किती गर्दी त्या हॉटेलमध्ये बी. आज मला वाटतं म्हणजे प्रत्येक घरातनं माणसं हॉटेलमध्येच आहेत. तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच गर्दी. पण जेवण छान होतं, मस्त झालं जेवण. एक वास येत होता ना सर? नाही, हे नॉनव्हेज खाणारे, आम्ही व्हेज खाणारे. आम्हाला जमत नाही नॉनव्हेज. नाही. तर आत्ताच आम्ही आलो घरी हॉटेलमधून जेवण करून, आणि आज आमचं जागतिक महिला दिनाचं सेलिब्रेशन होतं, वुमन्स डेचं. आणि पप्पांनी छोटीशी पार्टी दिली होती आम्हाला, पहिल्यांदाच दिली बरं का. चला, जेवण वगैरे झाले मस्त. दिवसभराचा थकवा गेलेला आहे, आणि आज स्वयंपाकाचा असाही कंटाळा आला होता, त्यामुळं इच्छा मनात तीच होती की आज पप्पांनी जेवायला न्यावं, आणि तसंच झालं. सो पुन्हा एकदा तुम्हाला वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. ॲक्च्युली मी कम्युनिटी पोस्टला टाकलं होतं, ब्लॉगमध्ये काय मी केलंच नव्हतं, कारण हा ब्लॉग आता तुम्हाला 1-2 दिवसांनीच दिसणार आहे. त्यामुळे म्हटलं काय याच्यात शुभेच्छा देण्यापेक्षा पोस्ट करून देऊया. पण तरीसुद्धा वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा, आणि सर्वांनी आनंदात राहावं अशीच इच्छा आहे. सो चला, हा ब्लॉग इथे सेंड करूया. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.